नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर पवेल थुलकर. डॉक्टर थुलकर, की होल सर्जरी बद्दल आपण ऐकतो किंवा लॅप्रोस्कोपी. स्पेसिफिकली स्त्रियांच्या ज्या सर्जरीज आहेत त्या यामुळे कशा बदलल्या आणि मुळातच ट्रेडिशनल प्रोसिजर पेक्षा ही जी मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी असते त्याचा काय फायदा होतो? लॅप्रोस्कोपी ही एक मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे. म्हणजेच कमीत कमी चिरा देऊन व स्कोपचा वापर करून सर्जरी करणे. निदान करण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपीचा वापर सर्जन्स करतात. पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा ही शस्त्रक्रिया सामान्यतः सुरक्षित असते कारण ती कमी आक्रमक असते. पूर्वी किरकोळ आजारासाठी देखील महिलेला ओपन शस्त्रक्रियेला समोर जावे लागायचे आणि त्याच्यामुळे भरपूर गुंतागुंती व्हायच्या. लॅप्रोस्कोपी ह्या गुंतागुंतीला टाळतात. लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे खूप फायदे आहेत. पहिला तर मिनिमल स्कॅरिंग आणि बेटर एस्थेटिक्स. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये फक्त लहान चिरांची आवश्यकता असते जे सामान्यतः 1 सेंटीमीटर पेक्षा कमी असतात, ज्यामुळे इन्फेक्शन, रक्तस्राव व अदर कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका खूप कमी असतो. दुसरा, पेन. ओपन सर्जरीच्या तुलनेत लॅप्रोस्कोपिक सर्जरी नंतर वेदना लक्षणीयरित्या खूप कमी असतात. थर्ड, क्विकर रिकव्हरी टाइम. आजकाल महिलांसाठी क्विक रिटर्न टू वर्क अत्यंत महत्वाचे आहे. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेनंतर बहुतेक रुग्ण एका दिवसात उठून हालचाल करायला सुरुवात करतात आणि 1 किंवा 2 आठवड्यात त्यांच्या सामान्य दिनचर्येत परत सुद्धा जाऊ शकतात. फोर्थ, एनहान्स्ड प्रिसिजन इन कॉम्प्लेक्स सर्जरी. हाय डेफिनेशन कॅमेरे, प्रगत उपकरणाची उपलब्धता हे सर्जनला कॉम्प्लेक्स सर्जरी करण्यास मदत करतात. एंडोमेट्रियोसिस सारख्या कंडिशनवर उपचार करण्यासाठी हे महत्वाचे आहे. मोर विथ डॉक्टर पवेल थुलकर ऑफ द वीलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल इन जस्ट वेट. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम 95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर पवेल थुलकर. डॉक्टर थुलकर, लेट्स टॉक अबाउट फॅमिली प्लॅनिंग. वेलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत, कुठल्या प्रोसिजर्स आपण ऑफर करतो आणि सगळ्यात महत्वाचं, हे खरंच फॅमिलीसाठी फ्री आहे का हो? वेलू पुनावाला हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिली प्लॅनिंग सर्जरीज केल्या जातात. त्या लॅप्रोस्कोपी असो किंवा इंटरव्हल ट्युबेक्टॉमी असो किंवा प्रसूतीनंतर लगेच केलेला असो, नॉर्मल किंवा सिझेरियन. आणि हो, जनरल वॉर्ड मध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांसाठी ह्या सर्जरी मुफ्त आहेत. ज्या महिलांना आता मुले नकोत किंवा ज्यांची फॅमिली पूर्णपणे कंप्लीट झाली आहे त्यांच्यासाठी नसबंदी हा एक परमनंट उपाय आहे. त्यामुळे सतत गर्भनिरोधक पद्धतींची आवश्यकता, संबंधित खर्च, वेळ आणि संभाव्य दुष्परिणाम हे दूर होतात. नसबंदीमुळे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी संबंधित चिंता व ताण हे कमी होते. त्यामुळे अधिक आरामदायी आणि आनंददायी लैंगिक जीवन मिळू शकते. भविष्यातील गर्भधारणेचा धोका कमी करून नसबंदी महिलांना कुठल्याही इंटरप्शन शिवाय करिअरची उद्दिष्टे, शिक्षण किंवा इतर लाईफ एस्पिरेशन पूर्ण करण्यास सक्षम बनवते. इतर गर्भनिरोधक पद्धतींच्या चालू खर्चाच्या तुलनेत नसबंदी दीर्घकाळात किफायतशीर ठरते. आणि हे खूप महत्वाचं काम आहे, खास करून महिलांना एम्पॉवर करण्यासाठी आणि कपल्सलाही, की त्यांनी त्यांच्या लाईफचं जे प्लॅनिंग आहे ते नीट इन्फॉर्म्ड चॉईस म्हणून करावं. ते याबद्दलही सांगा. डॉक्टर पवेल थुलकर ऑफ वेलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. मी संग्राम खोपडे. धुन बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM. धुन बदल के तो देखो.